बापूंचे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. स्फूर्ती सार्वजनिक मोफत वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूस यांच्या विद्यमाने या ठिकाणी जो अमृतमय अमलापूर या पुस्तकाचा प्रकाशन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि भाषण करून निघून गेलेले लाड, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शेजारचे पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव उकाले, आत्ता आपल्यासमोर व्यक्त झालेले सूरज चौगले आणि आंबे या दोघांनी जे भाषण केलं अत्यंत भावनावर शिवून भाषण केलं, त्यामध्ये घेण्यात गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी व्हिडिओ हजर झाले, त्यांनी त्यांच्या काही कल्पना सांगितल्या, गावासाठी काय कल्पना आहेत त्या. या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्यांनी कष्ट घेतलं ते बशीर मुल्ला, अरुण जगदाळे, संतोष पाटील, ऋषी यादव या सर्वांचं अभिनंदन करतो. या पुस्तकाचं जे काम आहे ते फार अवघड काम आहे आणि हे अवघड काम या 4 माणसांनी केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या गावचे सरपंच पालिका पाटील, या गावच्या पोलीस पाटील, त्याचबरोबर या गावचे सर्व नेते, अकराम भाऊ असतील, या वैभव उगाले असतील, वैभव उगळे असतील, माजी सरपंच असतील आणि सर्व सुरेश भाऊ तातुळे साहेब, या कार्यक्रमासाठी जे उपस्थित झाले तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आंबे सरांनी जी गावची भावना व्यक्त केली ती किती खोलवर होती हे आपण घेण्यासारखं आहे. की गावात पाणवट्यावर लोक आंघोळीला जायची बंद झाले का, तर ती मगरीची भीती. मगर बंद करायचं असेल तर ते सापळ्यानं येणं काही होणार नाही. जर आपण जर मनावर घेतलं तर बऱ्याच गोष्टी करू शकतो. बांबूची लागवड जर आपण आपल्या नदीकाठाला केली तर त्या बांबूचं जे खाली मुळे असतात त्याचं खाद्यसुद्धा त्या मगरीला मिळतं. त्यामुळं ते माणसावर हल्ला करायला सुद्धा बंद करते. साध्या साध्या नैसर्गिक गोष्टी आहेत. आपण आता शासनानं वाळू बंद केली, ते बंद न करता आमचे सर जसे म्हणले की हे बाबा खोल करत गेलं पाहिजे वेरळा नदी आणि उपमापर्यंत आपण पाणी नेलं पाहिजे. अगदी बरोबर योजना आहे. परंतु इथं साठलेला काळ हा वाळू काढलीच पाहिजे. या पुस्तकामध्ये आपण जे पुस्तक छापलंय, कितीतरी माजी सैनिक आहेत, आत्ताचे सैनिक आहेत. हे गाव अत्यंत प्रगतशील असं गाव आहे. डॉक्टरांची यादी बघितली तर ते फार मोठे आहे. पण चौगले सरांनी सांगितल्याप्रमाणे हे ज्यांच्यासाठी करतोय ती माणसं सुद्धा हजर नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. कारण हे कष्ट ज्या माणसाने घेतलंय ते निदान ऐकण्यासाठी तरी ती माणसं हजर पाहिजे होती. स्वातंत्र्य सैनिकांचं हे फार मोठं एक जाळं असलेलं गाव आहे. गोविंदबापूसारख्या माणसाने अगदी वसंतदादासारख्या माणसाबरोबर काम केलेलं आहे. इथले जर ते यादी जर बघितली आपण स्वातंत्र्य सैनिकाची तर फार भरी मोठी आहे. त्यांनी त्याग केलेला आहे. महाराष्ट्रात रेल्वे तुटली शिलोली, पण मालगाडी पाडली ती इथं बोरजाई करणार. म्हणजे रेल्वेच्या ज्या ज्या घटना झाल्या त्या घटना महाराष्ट्रातल्या इथंच झाल्या. इंग्रजांच्या इतिहासात सुद्धा असं लिहिलेलं आहे की सर्व भारतावर आमचं राज्य होतं, परंतु सातारा जिल्ह्यात प्रति सरकारचं राज्य होतं. म्हणजे इतकं आपला सातारा जिल्हा, त्यावेळेला आपला सांगली हाही त्या साताऱ्यातच होता, नंतर दक्षिण सातारा झाला. असं हे आपलं जिल्ह्याचं म्हणजे एक स्फूर्तीदायी क्षेत्र आहे. आमनापूर हे अमृतमय लिहिलं याने, परंतु अमृतमय फक्त नाही तर 75 वर्षाची कारकीर्द लिहित आहे. पण 41 साली इथली ग्रामपंचायत स्थापन झालेली. त्यामुळं इथं बऱ्याच गोष्टी, सरपंचाची यादी आहे, सगळ्या गोष्टी अगदी वस्तुनिष्ठ छापण्याचं काम त्या 4 माणसांनी केलेलं आहे. इथं या ठिकाणी कार्यक्रमाचं संयोजन करणारा श्रीकांत महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. कारण अजितदादांनी सांगितलं की जयंत पाटील एकटा मी नाही काय, आणि ते म्हटलं तुला बघतो.
म्हणजे इतकं होतं महाराष्ट्रभर गाजला श्रीकांत, म्हणजे अशी त्याची प्रतिमा तयार झाली. परंतु हा भाग विनोदाचा सोडला तर श्रीकांत आजकर्कीत असं संयोजन करतो, त्यामुळं त्याला प्रत्येक ठिकाणी बोलवलं जातं. आज या ठिकाणी SP साहेब येणार होते, परंतु पालकमंत्र्यांचा अचानक दौरा आल्यामुळं त्याला तिथनं हलता आलं नाही आणि ते आले नाही. परंतु मुल्ला सरांनी जे कष्ट घेतले ते कष्ट अद्वितीय असं आहे. या अंकामध्ये एक उणीव फार जाणवली की औद्योगिक क्रांती इथं कुठं दिसत नाही. तर आपण थोड्याच दिवसात मी त्यामध्ये सहभागी होईल आणि इथं आपण औद्योगिक कामच चालू करू आणि ते काम करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असावं. म्हणजे आपण त्या ठिकाणी आम्हाला पाटील मंडळींनी बऱ्याच जमीन दिली आहे, त्याचबरोबर आईनवाडकरांनी जमीन दिली, गोरंबेकरांनी जमीन दिली, बऱ्याच माणसांनी दिली. सदामतेची आम्हाला जमीन बरीच मिळालेली आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करीत आहे. लवकरच त्या ठिकाणी कामालाही सुरुवात करणार आहे. आपलं गाव हे गाव औद्योगिकदृष्ट्या सुद्धा प्रगतशील होईल अशी मी ग्वाही देतो. तुमच्या अंकात एखाद्या जर शब्द तर औद्योगिक क्रांती सुद्धा अंमलात झाली असं येईल. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत ज्याला आपण म्हणजे उल्लेख जर करायचा म्हणला तर बापूसाहेब राणे हा अगदी जागतिक कीर्तीचा म्हणजे संयोजक माणूस, म्हणजे ज्यानं सुरुवातीला आपल्याला इथं त्यांनी सांगितलं की चंद्राई सरांनी राम राम, तर त्या बापूसाहेब राणेचा राम राम मंडळी म्हणले की संपूर्ण कुस्तीचा फट जागरूक करायचा आणि त्यांची स्मृती सुद्धा आपल्याला चिरकालाची जाणीव राहील. या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख झाला, परंतु या ठिकाणी दोन नेते असे उदयाला आले की एक राम आणि दुसरे राजाराम. त्यांनी सुद्धा गावाचा अत्यंत कायापालट करण्याचा प्रयत्न केला. ज्या परीला आपल्याला करता येईल तेवढं काम त्यांनी तालुका जिल्हा पातळीवर नेलं, राज्य पातळीवर गेलं. ह्या नेत्यांच्यामुळं आमदापूर हे गाव चांगलं प्रसिद्धीला आलं आणि या ठिकाणी तिथल्या बऱ्याच गोष्टी आहेत. तिथले एक तातोबे मॅडम आहेत ते तर आता दिल्लीला सिलेक्ट झालेले आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी इथल्या अशा आहेत की त्या नावारूपाला येण्यासारख्या आहेत आणि ते आपल्याला माहीत नसते. आपण त्या सर्वांना या ठिकाणी पुस्तक रूपानं त्या हिऱ्याचं पैलू केलेलं आहे. मुल्ला सर, तुम्ही जे कष्ट घेतले त्या कष्टाला तोड नाही. तुमचं हे कष्ट कधीच वाया जाणार नाही, कारण आमदापूरच्या प्रत्येक घरात पुस्तक आहे. आणि चौके सर ज्याप्रमाणे म्हणले बाबा असं पुस्तक छापणारं हे गाव पहिलंच आहे की बाबा या गावाची पूर्ण आख्यायिका, आता तालुक्याची आख्यायिका श्रीकांत केली होती, परंतु गावाची संपूर्ण इत्यंभूत कहाणी हे प्रसिद्धीच्या रूपाने छापून तुमच्या घरी ठेवण्याचं काम साहित्य रूपानं मुल्ला सरांनी केले. मुल्ला सरांनी अत्यंत कष्ट घेतलेलं आहे. गेले 3-4 महिने त्यांचे मी बघतोय बोर्ड किती आहे काय आहे. त्यांना बऱ्याच जणांनी सहकार्य केलं, काही जणांनी नाही म्हटले तरी सुद्धा ते काही नाराज न होता त्यांनी सर्व गोष्टीवर मात करून हे प्रकाशन सोहळा घडवून आणला. पुस्तक हे पुस्तक नसून हा एक चिरंतन ठेवा तुमच्या सेवेसाठी मुल्ला सरांनी ठेवलेला आहे. त्या ठेव्याचं जतन करा आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. या ठिकाणी पत्रकार बरेच झाले, गायकवाड आहेत, कदम सर आहेत, गायकवाड आहेत, हरून मुल्ला आहे आणि तुमच्या गावचे संदीप नाजरे आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य त्यांना केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे पुस्तक छापलं गेलेलं आहे. जर आंबे सरांचं भावनिक जर उद्गार ऐकले तर तुम्ही सुद्धा थक्क होऊन जा की मुंबईत राहणारा माणूस पण आपल्या गावाची नाळ कशी असावी याचं मूर्तिमत उदाहरण त्यांनी आपल्या समोर सादर केलं. चौगले सरांनी तर कसं गावातलं खेळ काय असतंय, आई वडिलांना काय करतो आपण, म्हणजे आपण आत्ताच्या पिढीचं संपूर्ण वर्णन चौगले सरांनी केलं. चौगले सरांचं व्याख्यान इतकं भावनिक होतं, पण ते ऐकण्यासाठी थोडीशी माणसांची शक्ती पाहिजे आणि ती शक्ती परमेश्वरानं तुम्हाला दिली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. राजारामांना या ठिकाणी तुम्ही भाषण केलं. वैर कुणाचंच नसते, राजकारण हे राजकारणापुरतं असते.
तर कुठल्याही बाबतीत आपण जर सलोख्याने काम केलं तर कुठल्याही गावचा विकास होईल. आता कदम साहेबांनी सांगितलं की बाबा एकत्रितपणे आपण जर काम केलं तर राज्यात पहिला आल्यानंतर 5 कोटीचं बक्षीस मिळणार आहे. आपण त्या 5 कोटीची तयारी करूया. पण नाही म्हटलं तर 15 लाखापासून तर सुरुवात आहे. त्यामुळं आपण जर काम केलं तर गावचंही कल्याण होईल आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा करतो. आणि हा प्रकाशन सोहळा अत्यंत दिमागदार केल्याबद्दल मुल्ला सर आणि तुमच्या सर्व कामगारांचं अभिनंदन करतो आणि थांबतो.